नुसतं आता दर वाढलाय म्हणून जो गाय घेतो ना त्यांनी काय दूध धंदा करू नये, कारण काय होतं भविष्यात दर दुधाला 30 रुपये पण येऊ शकतो. मेन सगळ्यात पहिलं मी बऱ्याच वेळा सांगितलं, आज मी ते सांगतो की सगळ्यात मेन असतं ब्रीड, नंतर असतं फीड. जर तुमची गाडी चांगली असेल तरच रायडर उपयोगाचा ना. गाडीच मोडलेली दिली रायडर बसवला तर ते पळू शकेल का? जसं की मी 1000 वेळा सांगितलं असेल माणसांना की बाबा गाय आजार पडायच्या अगोदर गायची लक्षणं दाखवत असते. ती लक्षणं जर तुम्हाला ओळखता आली तर तुमची गाय आजारी पडणार नाही. गाय घेतल्या अंदाज 45-40 लिटर बी दूध देऊ शकते, पण ती 40 लिटर दूध टिकून ठेवण्यासाठी काय पाहिजे ती शेतकऱ्याला माहित लागतं. ज्याला नेक्स्ट लेवलला धंदा करायची की मला ह्या धंद्यात सक्सेस व्हायचेच त्यासाठी ह्या गाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत आंबोडे या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील आंबोडे या ठिकाणी. आणि आंबोडे म्हटलं की दूध व्यवसायातील एक परिचित व्यक्तिमत्व म्हणजे विकास साळुंखे यांच्या शिव डेअरी फार्मवरती आज आपण आलेलो आहोत. त्यांचा दूध व्यवसायातील पूर्ण अनुभव जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला तर माहिती आहे त्यांचे भरपूर व्हिडिओ यूट्यूबला आपल्याला बघायला मिळतात. 55 लिटर 50 लिटर दुधाच्या गायी त्यांनी सेल आउट पण केलेल्या आहेत, त्याचे पण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामागचं सिक्रेट काय आहे, कशी ती गाय निवडतात, दूध व्यवसाय कसा चालतो, फायदेशीर आहे का दूध व्यवसाय, जर दर कमी झाला तर तो आपल्याला परवडू शकतो का, या संबंधित संपूर्ण आपण प्रश्न त्यांना विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून त्या संबंधित उत्तरं पण जाणून घेणार आहोत. तर चला आपण त्यांना थेट भेटूया आणि संपूर्ण याविषयी चर्चा करूया. कॅमेऱ्यासमोर येताच तुम्हाला समजलं असेल की कोण परिचित व्यक्तिमत्व आहेत सातारा जिल्ह्यातील. तर दादा नमस्कार. नमस्ते. तर सुरुवातीला मला सांग की याचा पूर्ण प्रवास कसा तुमचा सुरुवातीला सुरू झाला? म्हणजे बेंगलोरच्या गायींचा. आता ऍक्च्युली काय, मी पहिला लोकल व्यवसाय करायचो. मी जवळपास 500-550 लिटर माझं दूध होतं. पण काय व्हायचं, लोकलची गाय आणली ना की 1 महिना 2 महिने, हवं तर जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत ती दूध द्यायची. पण 3 महिन्यानंतर तिला जेवढा जर्क बसायचा, ती गाय डायरेक्ट जर 20 लिटरची असेल, मग लोकलला गाय एकदा आम्हाला तेव्हा 20-25 लिटरच्या पुढच्या नव्हत्याच, भेटत नव्हत्या. आणि ती गाय डायरेक्ट 4 आणि 5 लिटर म्हणजे ते धंदाच परवडायचा नाही, बिलकुलच परवडत नव्हता. तर मी काय केलं, यार म्हटलं काहीतरी याला पर्याय काढला पाहिजे. म्हणून मी स्वतः काय म्हटलं, बेंगलोरला जाऊन मला स्वतःला गाय आणायची घरी. म्हणून मी पहिल्यांदा स्टार्टला बेंगलोरला गेलो. आणि असंच जर आमच्या वडील पण व्यापार करायचे नाही का, त्या व्यापाराच्या नादात आणि ज्या मी सुरुवातीला फर्स्ट टाइमला मला वाटतं मे बी 2022 ऑक्टोबर महिन्यात मी 2021 ऑक्टोबरमध्ये गाय आणल्या होत्या. पण ज्या गाया मी बेंगलोरच्या दिल्यात, आता कसं होतं, दूध धंद्याचा पहिल्यापासून अनुभव असल्यामुळे सिलेक्शन कधी फेल गेलं नव्हतं. की जी गाय आपल्या बॉडी कॅरेक्टर, जी मी ॲक्च्युली काय करतो, गाय आता जे नवीन फंडा निघाला मार्केटमध्ये की सिमेंट सांगतात, काय ॲक्च्युली सिमेंट सांगून नाही बघितली जात, गायीचे बॉडी कॅरेक्टर बघून समजलं पाहिजे की ही गाय दुधाची आहे का नाही, तर त्या दुधात सक्सेसफुल. नाहीतर नुसतं सिमेंट सांगून ती गायनं दूध नाही दिलं तर ते सिमेंट काय फायद्याचं, ते काय उपयोगच नाही आहे. तर काय झालं, पहिल्यापासून एक नजर चांगली होती गाय घेण्याची. ते गाय ऑटोमॅटिक शेतकऱ्यांना पुढे त्याचा रिझल्ट आला. आणि रिझल्ट काढण्याच्या पाठीमागे की आपल्याला अनुभव, आम्ही काय सांगतो की बाबा माझ्याकडून काय नेलं तर मी काय देऊ शकतोय, त्या गोष्टी त्यांना दिल्या. म्हणजे अगदी फीड मॅनेजमेंट असेल, त्यांचं मेडिकल असेल किंवा काय 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 XYZ मला जेवढं द्यायला जमतं तेवढं दिला. तर आज शेतकऱ्यांच्या घरात आपल्या ऑलमोस्ट 30, 35, 25 लिटरपासून 25, 30, 35, 40, 45, काय कायांच्याकडे 50 लिटरवाल्या पण गाय आहेत. पण कोणाकडे आहेत, ज्याला त्यातलं नॉलेज आहे त्यातलं त्यांच्याकडे आहेत. तर दूध व्यवसायाची सुरुवात करताना मला सांगा की तुम्ही डायरेक्ट व्यापाराला सुरुवात केली का स्वतःच्या पहिल्या गायी होत्या तुमच्या? मी व्यापाराला तर सुरुवात कधीच नाही केली. ॲक्च्युली हा एक आमचा जुना गोटा. माझी जर्नी कुठून झाली, आमचं जे घर होतं ना ते छपार होतं सुरुवातीला, शेडमध्ये मी दूध काढायचो हाताने पिऊन. एका टायमिंगला 140 लिटर, एका टायमिंगला 140 लिटर दूध काढायचं. परत म्हटलं आपल्याला गोटा बांधला पाहिजे. मग आम्ही काय केलं की तो शेड करून हा गोटा बांधला. म्हणजे घरगुती आम्ही स्वतः बांधलाय म्हणतोय मी, विटा स्वतः लावल्यात आम्ही इथं. गोटा बांधला, म्हटलं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. नाही करण्याची पहिल्यापासून एकदम होती की आपल्याला करायचंच आहे. मग हा गोटा बांधला. हा गोटा नंतर मग आमची रिक्वायरमेंट तेवढी पूर्ण होत नव्हती दुधाची. मग म्हटलं हा मोठा गोटा बांधला पाहिजे म्हणून तो खालचा गोटा बांधला. त्या खालच्या गोट्यामध्ये जवळपास मी 550 लिटर पर्यंत दूध घातलंय. पण दूध घालताना एक लक्षात आलं की जी कन्सल्टन्सी आहे, जी प्रोडक्टिव्ह लॅब मी आपण म्हणतो PL प्रोडक्टिव्ह लॅब, तेवढी गायांची लोकल गायांची भेटत नाही. तर आपल्याला काय पर्याय दुसरा, तर पंजाबची जर गाय आणली तर पंजाबची गाय आपल्याकडे सेट होत नव्हती अशी म्हणत होती, सेट नाही होत किंवा काय नाही होत. तर मग दुसरा पर्याय कोणता, तर उत्तम पर्याय बेंगलोर. आता जर सक्सेसफुल रेशो बघायला गेला तर बेंगलोरचा आणि पंजाबचा, तर बेंगलोर 80% 90% सक्सेस आहे आणि पंजाब 80% 90% फेल जायचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे योग्य पर्याय बेंगलोरचा होता म्हणून तो आम्ही निवडला. सुरुवातीला स्टार्टिंगला मी दुधासाठी गाय आणलं होतं घरी. पण काय काय लोक घेऊन गेले ना, त्यांना गायांनी 25 सांगून मी 30 लिटर दूध दिलं, 35 दिलं, 40 दिलं. मग ते एक नाही का थोडीशी लाईन चालू झाली. पहिल्यापासून लाईन होतीच नाही असं नाही, पण एक व्यापाराची लाईन चालू झाली. पण मला पण इंटरेस्ट वाटायला लागला की नाही चांगले दर्जेदार गाय घ्यायचे. आणि त्यातनं काय होतं, अनुभव सगळ्यात
अनुभव जो असतो ना तो पैसे घालूनच भेटतो. बर. असं कोणी सांगून काही करून भेटत नाही. अनुभव किती हजार गाय विकले अनुभव आहे माझ्या मागे. त्यामुळे आता गाय फेल होणं म्हणजे शक्य नाही. एखादी गोष्ट होऊ शकते नाही असं नाही म्हणत मी, की जेव्हा आपण 100 गाय विकतोय त्यातल्या 10 गायला काय ना काय ते प्रॉब्लेम असतो. बर. एखादी गाय दूध कमी देऊ शकते, एखादी गाय काय होऊ शकते, एखादी गाय मरू शकते, ह्या कोणच नाही. कारण की ह्या जगामध्ये जर सर्वजण परफेक्ट असते तर ह्या जगात सगळ्या गोष्टी परफेक्ट बनल्या असत्या. ते होतं का, अगदी देवानं जरी बनवलेलं असल्या माणसं तर ती सगळी परफेक्ट येतात. कोण इकडे जन्माला येते, कोण आंध्र जन्माला येते, एवढं परफेक्ट आलंच नसतं. त्यामुळे चुका ह्या माणसाकडे होत राहते, त्यात सुधारण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आता राहिला विषय की माझ्याकडून गाय घेतल्यानंतर मी काय काय देऊ शकतो माणसांना, तर त्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या गायीच्या पाठीमागे. गायी निवडण्यापासून ते गायी शेतकऱ्याच्या दारात दूध काढण्यापर्यंतच्या. तर तुम्ही एवढं सगळं सांगताय, मला सांगा की पूर्ण तुम्ही बँगलोरवरूनच खरेदी करता गाई? माझी 90% तर बँगलोरवरूनच असते खरेदी. बरं. 10% कुठं असते की 10% असते ना असं नाही म्हणत मी. 10% गाय घेतो लोकलची, पण कोणती जी मी दिलेलं आहे आणि ज्या गायचं दूध चांगलं आलेलं आहे आणि ती गाय मला परत विकायला आलेली आहे तर मी ती घेतो. किंवा त्या गायचं कालवड जनरेशनचं ब्रीडचं असेल तर मी घेतो, नाही तर गाय घेत नाही, शक्यतो नाही घेत. बँगलोरची गाय आपल्या म्हणजे आपल्या वातावरणात सूट होते का, आणि त्यांचं इकडं आणल्यानंतर मॅनेजमेंट कसं करावं? आता बघा सूट होते का. आता ही गाय काल डिलिव्हरी झाली, तुम्हाला वाटतंय गायची रवण बिवत बघा, कोण म्हणणार हिला काल डिलिव्हरी झाली. गायीचं संगोपन सगळ्यात महत्वाचं असतंय. आता ट्रॅव्हलिंग करून जेव्हा गाय आपण आणतोय, ट्रॅव्हलिंग करून जेव्हा गाय आणतोय तेव्हा गायीला ट्रेस असतो थोडाफार. तर गाय एकतर आणल्यानंतर वॉश वगैरे करून घेतली पाहिजे व्यवस्थित. म्हणजे तिचे आपण कसं म्हणतो आंघोळ केल्यानंतर आपल्याला जरा फ्रेश वाटतं. सेम सिम्पटम्स असतात ॲनिमल बॉडी आणि ह्युमन बॉडीमध्ये, ते काही मोठा डिफरन्स नसतोय. मग त्या गोष्टी केल्या पाहिजे. गाय जर चारा पाणी जर कमी खात असेल, आता इन्शॉर्टमध्ये एखादी गाय जर चारा कमी खाते तर तिच्या पोटामध्ये ईस्ट कल्चर कमी झालेलं असेल, तर ईस्ट कल्चर भेटतं कशातून, इकोडाची गोळी आहे, इकोडाच्या 2 गोळ्या देऊ शकता. तर एखादी गायला थोडंसं टेम्परेचर आहे, म्हणजे 102 आहे किंवा काय, तर एमपीसीआर असेल, डीपीसीआर असेल किंवा मिलनेक्स असेल, तर 2 गोळ्या देऊ शकता. त्याच्यापेक्षा अतिरिक्त जर टेम्परेचर असेल 103 105 तर ऑक्सी डॅट्रासायक्लिन म्हणून ऑक्सी त्या गोळ्या तुम्ही 4 देऊ शकता. हे बेसिक ट्रीटमेंट ह्या गोष्टी कव्हर होऊ शकतात. शेतकऱ्याने एवढ्या जरी गोष्टीची काळजी घेतली तरी बाकीच्या गोष्टी आहेत त्याला पुढे फेसच करायला लागत नाहीत. पण काय होतं, शेतकरी बघतो टोकाला डायरेक्ट आजारी पडल्यावर. आजारी पडायच्या अगोदर काही सगळी लक्षणं दाखवत असते गायची, की नाही का. आपण समजा मला सर्दी झाली, माझं डोकं दुखतंय, तर मला एक लक्षण दाखवत असतात की बाबा असं होणार आहे, तर त्याला आपण एक पॅरासिटामॉल घेतो आणि आपण जागेवर थांबवतो. ते जर थांबवता आलं तर शेतकऱ्याला पुढचे प्रॉब्लेम होत नाहीत. मग ते प्रॉब्लेम काय असतात की गाय डिलिव्हरी झाल्यानंतर फीड खायला लागलं पाहिजे. फीड कसं खायला लागतं, फॉर्म्युला कोणता असतं, या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत त्या. आता तुम्ही म्हणताय की दूध व्यवसायाबद्दल एवढी सगळी माहिती सांगताय, आपल्या गोट्यामध्ये आता किती गाय आहेत? आता माझ्या गोट्यामध्ये बघायला गेलं तर म्हणजे विकण्यासाठी का स्वतःच्यासाठी? स्वतःच्या. आता स्वतः ठेवायचं म्हटलं तर गायच राहत नाहीत, ठेवणार काय. पण गाय दुधा असली तर माणूस घेऊन जातो. आता मध्ये काय माझ्यावर पडते 100 पडला व्यापारी म्हणून, तर मी कोणतीही चांगली गाय ठेवली तर ती विकलीच जाते. म्हणजे मी जर ठेवायचं म्हटलं तर माणूस म्हणतो मी का ठेवली, मग तुम्ही चांगली गाय ठेवता का. त्यामुळे ती गोष्ट नाही शक्य आता सध्या. तर आम्ही सेपरेट गोटा टाकीन आयडियल, मला चाललं दर्शन उचलून आयडियल गोटा करायचा आहे. पण ते काय जरा एक वेगळ्या लेवलचे असतील किंवा कोणाला समजते नाही समजते. पण मला असं वाटतं की ही तर विकतोच की मी, आज मी तुमच्या समोर 85 सीटरवाली गाय उभी आहे, पण मला काहीतरी वेगळं थोडंसं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, बघूया काय होत त्यातनं. म्हणजे पूर्णपणे व्यापारी म्हणूनच तुम्ही प्रसिद्ध झालेला आता. आता ऍक्च्युली काय आहे, जे आहे ते मान्य करा, काय अडचण नाही. कारण काय होणार आहे, दूध धंदा करायला गेलो तर मी आता 4 गाय ठेवल्या, 4 गाय दुधावर आली आणि तुमच्यासारखा एखादा आला तर द्या म्हणून, तर नाही देणार का, बरोबर द्यायला लागतं. त्या गोष्टी काय ही नाही. आता तुम्ही सगळं सांगताय, मला सांगा की आता आपण बघतोय की दुधाचे थोडे रेट वाढायला लागलेत, आणि जसं की दुधाचे रेट वाढायला लागलेत, दूध व्यवसायामध्ये भरपूर जण यायला लागलेत. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जे या व्यवसायामध्ये उतरतायत त्यांनी अजून पडता का, त्यांनी बघण्यासाठी पडता का तयार राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे? म्हणजे दर कमी झाल्यानंतर कसं नियोजन असलं पाहिजे त्यांचं? आता मी जसं दूध धंदा करतो तसं 12 रुपयापासून दूध घालतोय मी. 12 रुपये लिटर पासून आज 38 रुपयाचा लिटर रेट आहे. आता जे नौके सगळे येतात ना की गाई वगैरे घ्यायला, तर ते जर चारा टोटल 100% जर विकतचा असेल तर हा व्यवसाय तेवढा फायदेशीर नाही. हा व्यवसाय बनलाय कोणासाठी हे पहिले समजून घ्या. हा व्यवसाय बनलाय शेतकऱ्यासाठी, जो मूळचा हाडाचा शेतकरी आहे, त्याच्या घरी जमीन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी हा गायांचा व्यवसाय बनलाय. म्हणजे ऍटलिस्ट काय की त्याचा चारा उत्पत्ती घरनं कमीत कमी 70% तरी यावी. विकतचा 30% असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण सगळं तुम्ही विकत घेणार तर 8 आणि 10 रुपये किलोनं तर परवडत नाही. चारा घ्यायला परवडत नाही आणि तेवढं कॉस्टिंग मॅनेज होत नाही. आज ही ती कॉस्टिंग जर मॅनेज करायचं असेल तर तुम्हाला ह्या कंडिशनच्या गाय लागतील, ह्या अशा लेवलच्या गाय लागतील. म्हणजे ऑलमोस्ट 30, 35, 40 लिटर पर्यंत दूध करणार गाय तुम्हाला लागतील, तर तुमचं ती मॅनेजमेंट बसू शकतं. आणि जे लोकल जी गाय आहे 20-25 लिटरची, तर ती तुम्हाला विकायचा चारा घेऊन कधीच परवडणार नाही. कशी परवडेल गाय? 25 लिटरचं कॉस्टिंग 8 रुपये किलो मुलगाच घालतोय, तर झालं किती 240 रुपये देत जाते.
मग 30 किलोचं पाहिजे 8×24 मग 30 किलो मुरगा जर घातला यांना 10 किलोचं फीड घातलं आणि गाईचं उत्पन्नच नाही आलं तर ती गाय परवडू शकत नाही. त्यामुळे हा व्यवसाय जर कमर्शियल लाईन मध्ये ज्याला जायचं असेल कमर्शियल लाईन मध्ये एक स्टेजवरती तर त्याच्यासाठी ह्या गाय आहेत. स्टेजवरती म्हणजे ऍटलीस्ट ऍव्हरेज 10 गायमध्ये 300 10 गायमध्ये 350 असं जर ऍव्हरेज पडलं तर धंदा सक्सेस आहे कमर्शियल स्टेजचा. शेतकऱ्यासाठी आज बेबी सिटरवाली गाय आहे पण कोणासाठी त्याचा चारा घरचा आहे ज्याचं सगळं घरचं आहे त्याच्यासाठी बाकीच्यांसाठी नाही. जे चारा विकत घेऊन करतात त्यांना कमर्शियल लाईनला जाणे सरळ आणि ज्याला घरगुती पाहिजे त्यानं काय मग आपलं चाललंय 15, 20, 25 वाली चालू आहे ती. जर दूध व्यवसायाची एखाद्याला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी कोणती गाय फायदेशीर ठरेल? किती लिटरची गाय दूध व्यवसायात आपल्याला फायदेशीर ठरू शकते? आज मार्केट बघताना तर असं वाटतं की कमीत कमी 25 लिटरच्या पुढची कमीत कमी 25 लिटरच्या पुढची आणि जास्तीत जास्त माझ्या हिशोबानं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर गाई 35 लिटर पर्यंतची. 40, 45, 50 ह्या आहेत गाय पण त्याचं मॅनेजमेंट त्या लेवलचं असतं. कारण काय आहे की बेसिक शेतकरी 30 लिटर पर्यंत दूध काढू शकतो हे मान्य करतो पण 30 लिटरच्या वर दूध काढायला त्याला खूप नॉलेज लागतं. कारण की त्यात बाकी फॉस्फरस असेल कॅल्शियम असेल गायचा आजारपण असेल मास्टॅटिस असेल ह्या बऱ्याच गोष्टी त्याला माहिती लागतात तेव्हा ती गोष्ट तिथपर्यंत पोहोचू शकतो. असं नाही की गाय घेतल्या अंदाज 45-40 लिटर दूध देऊ शकते पण ती 40 लिटर दूध टिकून ठेवण्यासाठी काय पाहिजे ती शेतकऱ्याला माहित लागतं तेव्हा ती गाय देते. आता आपल्याकडे समजा एखादी गाय 40 लिटर दूध देते तर दुधातनं कॅल्शियम लॉस होत असतं गायचं बरोबर आहे. तर साधारणतः महिन्यातून 10 दिवस कॅल्शियम तर गायला दिलं पाहिजे ऍटलिस्ट. दुधातून फॉस्फरस लॉस होत असतो एक महिन्यातून एक इंजेक्शन तर दिलं पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी शेतकऱ्याला जर माहित नसतील तर ती दूध टिकू नाही शकत. मग ते दूध टिकू शकत नाही याचा अर्थ काय की माणसं म्हणणार की गाय आणली पण दूध दिलं नाही तेवढं का तर तुम्हाला टिकवता आलं नाही तेवढं. ते टिकवण्यामागचा रूल आहे जेव्हा मोठ्या मोठ्या फार्मवरती महिन्याला त्यांचं जेव्हा टेली होतं तेव्हा कॅल्शियम असतंय फॉस्फरस असतंय किंवा आजारी कुठली गाय पडत असेल तर का पडते किंवा काय सगळा चारा मॅनेजमेंट असते. समजा एखादी काही चारा खात नाही किंवा वारंवार मास्टरीज होतोय तर तिला बॅक्टेरिया काउंट वाढत असेल तर बॅक्टेरिया काउंट वाढू नये म्हणून टॉक्झिन बँडर वापरलं जातं. ह्या अशा असंख्य गोष्टी आहेत त्या कोणासाठी 35 लिटरच्या वर ज्यांना जायचे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घेणं समजणं गरजेचं आहे आणि त्यांना बेसिक धंदा करायची त्यांच्यासाठी काय कोणती वेगळी दूध देतेस काय मोठा विषय नाही. तुम्ही जसं की म्हणताय की तुमच्या आता फार्मवरती मी बघितलं म्हणजे तुमचे व्हिडिओ वगैरे असतील युट्यूबला त्याच्यामध्ये आपण बघतो की तुम्ही विक्रमी दूध देणारे म्हणजे 50 लिटर असेल 55 लिटर असेल या पद्धतीच्या गायी तुम्ही खरेदी करता आणि तुम्हाला कॉल पण येताना असे येतात की आम्हाला एकच गाय घ्यायचे पण जास्त दूध देणारी गाय घ्यायचे. मग त्यांना तुमचा कसा सल्ला असेल गाय घेताना सुरुवात जर ते करणार असतील तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? एवढी सुरुवातीला गाय परवडते का? नाही परवडते. कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही जर एखादा बंगला बांधला असेल तर त्याला साहजिक आहे तुम्ही त्याला पाया चांगला घातला पाहिजे बरोबर आहे. तुम्ही जर पाया चांगला नसेल तर तो तुम्ही बंगला उभा नाही करू शकत पुढं. तर गाय जर ज्याला ब्रीडवरती काम करायचं आहे त्याला सगळ्यात महत्त्वाचं चांगली गाय घेतली पाहिजे. आणि त्याला असं वाटतं की जे आपण पंजाबला गाय बघतो जे बंगलोरच्या कॉम्पिटिशनला बघतो त्या लेवलची घरी जर गाय तयार करायचं असेल तर तुम्हाला 100% तुमची लाईनअप चांगली लागेल 100%. नाही तर तुम्ही गायच घेऊ नका सरळ मार्गे आपलं चाललंही बरं आहे. ज्याला नेक्स्ट लेवलला धंदा करायची की मला ह्या धंद्यात सक्सेस व्हायचेच त्यासाठी ह्या गाय. नाहीतर मग ज्याला नुसतं आता दर वाढलाय म्हणून जो गाय घेतो ना त्यांनी गाय दूध धंदा करू नये. कारण काय होतं भविष्यात दर दुधाला 30 रुपये पण येऊ शकतो. 30 रुपये दर आल्यानंतर तुम्ही काय करणार आहे तेव्हा तुम्हाला ही गाय परवडते. जेव्हा ती गाय 35-40 लिटर दूध करत असते ना तेव्हा तुम्हाला ही गाय परवडते जेणेकरून काय होतं की प्रोडक्शन कॉस्ट आणि सगळ्या मेंटेन होऊन जातं. तर काय कमी दुधाची असेल तर ती काय आपल्या अंगावरती पडते. कारण काय तर बाहेरचा चारा वगैरे विकत असतो बऱ्यापैकी आणि आज मकाची परिस्थिती बघायला गेला तर फार विचित्र आहे. 4,500 रुपये टाळाने मका पडती किंवा काय पहिल्यासारखं राहिलं नाही. 2,000 रुपयाने भेटत होती पहिली मका 1,500 रुपये. आता मार्केट महाग झालेलं आहे सगळ्या त्या गोष्टी महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ज्या दूध देणारी गाय परवडेल मला असं वाटतं. हलकी गाय काय परवडणार नाही. इकडे आहे काका आता हे आमचे मित्र काका म्हणून त्यानं पंजाबवरनं गाय आणलेल्या सुरुवातीला. कमी दुधाची गाय काका परवडते का? नाही परवडत. कमी गायच्या दुधाचा तोटा काय होते ते? कमी दुधाचं गायांचं तोटं म्हणजे दरातच परवडत नाही ना. आता मी 25 गाय आणलेली पंजाबवरून तेव्हा 38 रुपये दर होता. बरं ठीक आहे आता ऐक काका पंजाबवरनं तू 25 आपल्याला जिने ही काय पब्लिसिटी नाही किंवा काय नाही आपल्याला त्याशी काही ज्ञान नाही. आता चाललोय काय की शेतकऱ्याला कुठली गाय परवडते. आता पंजाबवरनं तू 25 गाय त्या 25 गायमध्ये तू सक्सेस किती गाय झाला? माझे आले 5 मेले आल्या 5 मेल्या बरोबर हे उदाहरण बरोबर आहे. त्यातल्या ज्या अपेक्षेप्रमाणे तू गाय आणल्या होत्या बरं किंमत साधारणतः काय कमी नव्हती सांगायचं नाही. तिथे 3 लाख रुपये बी असते किंमत 4 लाख रुपये असते. तर अपेक्षेप्रमाणे ज्या गाय तू आणल्या तेवढं दूध निघलं का? निघालं तेवढं म्हणजे प्रमाण कमी आहे. प्रमाण कमी नाही म्हणजे आपल्याला लक्षात आलं की आता समजा ही बंगलोरची गाय काका तू आपल्या कंटिन्यू गाय बघतोस
बेंगलोरच्या गाईमध्ये आणि पंजाबच्या गाईमध्ये फरक येतोय काय? बेंगलोरच्या गाय लगेच सेट होते गाय. गाई एक सेट होती, गाई आधार पण दाखवत नाही. ट्रॅव्हलिंगचा त्याचा वेळ काळ कमी असतो. पाणी हे जे कसे 4 टेट बदलायला लागते पंजाबपूर नांदेड 4 ठिकाणचं पाणी असतं. आता हा एक मी उत्तम उदाहरण काय दिलं, काकानं वैतुकून धंदा बंद केला. का बंद केला? तर ती लाईनच नव्हती काकाकडं, बरोबर. आज जर ती जर 35-40 लिटरची गाय असते ना प्रत्येक, तर धंदा टिकला असतं. जर विकायचा चारा घेऊन धंदा परवडतो का? नाही परवडत. नाही परवडत. जर त्याला घरचा चारा असेल तर 100% परवडतो. एक एक्झाम्पल म्हणून दिलंय. आता विकतचा चारा काका असला तर मेन पॉवर घरची पाहिजे, माणसं सगळी घरची पाहिजे. माणसासारखी घरची पाहिजेत किंवा गाय चांगली पाहिजे. काका आता आपल्याला मला वाटतं तू 1000 एक तरी गाय सोडली असेल, हो, कसं रिझल्ट आहे पुढं? एक नंबर रिझल्ट. काय विषय विषय म्हणजे सिलेक्शन टॉपच, काय विषय ना. आणि ज्याला कोणाला रिझल्ट पडत नाही त्याला मी काढून देतो, आणि ज्याला नाहीच निघत त्याला मी काही बदलून देतो. त्याच्यापेक्षा काय वेगळं नाही. एक मी व्यापारी म्हणून काय करू शकतो तेवढं करतो. आता तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो, काल डिलिव्हरी झाली गाय आज किती फ्रेश आहे. काय नाही करायचं, गाय काय चारा खात नाही तर 2 गाय द्या फक्त, कोणाला जाईन मी पिशी त्या गायच आजारी पडत नाही. तुमची गाय जर आधार नाही पडली तर पुढचं कारण काय व्हायचं संबंध येत नाही ना. आणि गायला समजा आता मी गाय काल डिलिव्हरी झाली, तिला काम धुणं बाजलं किंवा एक्झापार बाजलं, गायची वारधार सगळी पडली, लगेच एक कॅटोसॉल लावून घेतलं, फॉस्फरसची डिफिशियन्सी नाही राहणार. एक 4-8 दिवसांना शेतकऱ्याला सांगायचं की बाबा तू कॅल्शियम लावून घे, ओरल. बाकी काय सुरुवातीला एक 4-5 हजार रुपये जर खर्च केलाय सुरुवातीच्या 10 दिवसात, तर तुम्हाला गाय मेंटेनन्स हा प्रकारच बघा येत नाही. एक व्यापारी म्हणून तुम्ही खबरदारी कोणती घेता गाय घेताना? सगळ्यात पहिली खबरदारी गाय चांगली घेतो. उगाच विकायची मुलगी घेतच नाही, कारण किती पुढे धोका देते मला माहिती आहे. हे चांगली घेतो. आणि दुसरी गोष्ट, मी गाय घेताना मी गायचे बॉडी कॅरेक्टर बघत असतो. गाय बॉडी कॅरेक्टर कसं आहे त्याच्यावरतीच गाय घेतली जाते. कारण नुसती गाय काच दिसते म्हणून गाय घेऊन काय फायदा नसतो. ते कदाचित दूध बी देऊ शकत नाही किंवा लेक्स स्कोर वगैरे त्याचा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यात खाचा कोण आहेत की अशा की ती तुम्हाला एक मतलब हीच गाय आहे. आपण 35 लिटर आरामशीर, आणि असं बोलायचं नाही मी काढून बी दिली 35-40 लिटर आरामशीर काढून दिली गाय, असं बी काय नाही. आज दुसरा दिवस गायचं डिलिव्हरी झालं तरी 20 लिटर झालंय. गाय म्हणजे आपण जे म्हणतो की नाही की बाबा दुधाची गाय तर ही कॅरेक्टर असतं दुधाच्या गायला. गायची फिटिंग अशी पाहिजे व्यवस्थित, गायची छाती मोठी पाहिजे, गायची मान लांब पाहिजे, गायचं तोंड लांबलं पाहिजे. तुम्हाला सांगतो हा जो अंतर आहे ना, हा हे इथून ते डोळ्यापर्यंत अंतर कमी पाहिजे आणि तोंड लांब पाहिजे. ह्या गोष्टी गायमध्ये बघायला लागतात, तर गाय बॉडी कॅरेक्टरला उतरत असते. नाहीतर गाय दूध देत नाही. आपण जे म्हणतो ना पंजाबचे मोठ्या मोठ्या गाय लांब तोंडाचे आहेत का, तर ती ब्रीड आहे म्हणून लांब तोंडाचे. आणि आपल्याकडे पहिली एक म्हणत होती की लांब तोंडाची गाय काय करायची, ते काय कळत नव्हतं म्हणून काय करायचा विषय झाला. ज्याला कळतोय तो गाय घेऊन जातो. आणि दणकट गाय अशी माजली गाय कधी घ्यायची नाही, कारण काय की ती फॅटी लिव्हर मध्ये गेलेली असते. फॅटी लिव्हर मध्ये गेली गाय कधी दूध प्रोड्यूस करत नाही तेवढं. आता बोलायला गेलं तर हा टॉपिक आपल्याला संपायचा नाही, पण जर मुद्द्याला हात घालून असं कसं एक व्यापारी म्हणून जर सांगायला गेला तर माझ्याकडून होईल तेवढं, मी शक्य होईल तेवढं गाई देताना गाईचा डाएट, गाईचं मेडिसिन, गायला काय होणार आहे किंवा नाही होणार आहे ह्या गोष्टीची खबरदारी घ्यायला लावतो. आणि जर काय पुढे जर जेव्हा आजारी पडली तर मला जेवढं शक्य आहे, मला जेवढं जमलं आतापर्यंत तेवढं मी देण्याचा त्यांना प्रयत्न करतो किंवा ते मी साध्य करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एखादा लॉट आणला आणि एखादा लॉट तुमचा हे झाला म्हणजे गाई वगैरे त्यामध्ये मॉर्टॅलिटी झाली म्हणजे मेल्या गाई, असं कधी प्रसंग आला का? हो आला की. असं का नाही केला. आता मागच्या आठवड्यात माझी एक गाय आणली होती मी 3.25 लाख रुपयाला. 3.25 लाख रुपयाची गाय अबोशन झाली, 2 लाख रुपयाला विकायला लागली. 2 लाख अबोशन होऊन सुद्धा मी 27 लिटर दूध काढून दिले. 2 महिने अगोदर डिलिव्हरी होऊन सुद्धा. पण गायला ब्रीड त्या लेवलचं लागतं तर ती काय दूध देते. मध्ये असं मरतेच ब्रीड होत राहते. त्या गोष्टी पुन्हा काय कॅमेरासाठी बोलून सांत्वन घेऊन काय फायदा नसतो. या गोष्टीमध्ये जर पैसे भेटतात तर पैसे जातात, पण त्याबद्दल काही विषय नसतो. नफा आहे तर तोटा असतोच, त्याचा काही विषय नाही. फक्त काय आहे की आपण एक व्यापारी म्हणून मला कोण गॅरंटी देत नाही. पण आमच्याकडे शेतकरी लोक घेतात तर त्याला आम्ही जरा सहानुभूती देतो की बाबा तुला बेसिक एवढी गॅरंटी देतो किंवा काय करतो. एखादी गाय जर चारा पाणी खाऊन म्हणजे सगळी ओके, गाई आजारी नाही काय नाही जे टाकाल ते चारा खाते सगळं होते, जरी तरी दूध देत नसेल तर त्याला आपण 100% रिप्लेस करतो. काय असं शक्यतो होतच नाही की बाबा चारा पाणी खाऊन दूध नाही देत. असं 100 अपवाद 1-2 केस होऊ शकतात. आता काय नाही, तर काय आजारी असेल चारा पाणी खात नसेल तर दूध काढूच शकत नाही. याचं झाड वगैरे सगळ्या पडायला लागतो. यामध्ये मला सांगा की जे ब्रीड सिलेक्शन असतं ते ब्रीड सिलेक्शन किती महत्वाचं आहे? ब्रीड सिलेक्शन सगळ्यात महत्वाचं आहे. ती नसेल तर दूध धंदाच नाही. जर ब्रीड सिलेक्शन, ब्रीड आणि क्वालिटी सिलेक्शन नसेल ना तर दूध धंदाच नाही. कशा कुठनं काय बेस दूध काढायचा बेस काय, पुढे तुम्हाला सिमेंट लावून चांगले वासर काढायचा बेस काय. तुमचा जर पायाच मजबूत नसेल ना तर तुम्ही बिल्डिंग बांधण्याचं स्वप्नच बघायचं नाही कधी. मेन सगळ्यात पहिलं मी बऱ्याच वेळा सांगितलं, आज मी ते सांगतो की सगळ्यात मेन असतं ब्रीड
नंतर असतं फीड. जर तुमची गाडी चांगली असेल तरच रायडर उपयोगाचा ना. गाडीच मोडलेली दिली रायडर बसवला तर ते पळू शकेल का? नाही पळू शकत. त्यामुळे सगळ्यात पहिली गाय चांगली लागते, नंतर ना त्याला सांभाळणारा माणूस चांगला लागतो. म्हणजे आपण सगळ्या आता जे म्हणतात ना फीड पाहिजे फीड हा सेकंडरी पार्ट आला. फर्स्ट पार्ट आहे की तुमच्याकडे असणारी जी गाय आहे ना ती एकदम चांगल्या क्वालिटीची पाहिजे, तर ती दूध काढू शकते, अन्यथा दूध देऊ शकत नाही. आता तुम्ही जसं की म्हणताय ब्रीड महत्वाचे आहे. ब्रीड आपण ब्रीड बद्दल माहिती ऐकलीच. आता जे फीड आहे ते फीड बद्दल काय माहिती असेल तुमची, म्हणजे फीड किती महत्वाचं आहे दूध व्यवसायात? फीड तर महत्वाचं आहे. कसं आहे, जसं ब्रीड महत्वाचं आहे तसं फीड महत्वाचं आहे. फीड मीन्स काय होतं की मेन असतं की ट्रान्झॅक्शन पिरियड गायचा. म्हणजे आज ही गाय तुम्हाला अशी एकदम हेल्दी कंडिशन मध्ये दिसते, म्हणजे ती गाय व्यवस्थित सांभाळलेली आहे. तर गाय व्यवस्थित सांभाळली असेल तर पुढे ती दूध तेवढं देऊ शकते. तर गायची कंडिशन व्यवस्थित नसेल तर तेवढं ती दूध देऊ शकत नाही. मेन काय आहे की 60 डेजचा ट्रान्झॅक्शन पिरियड असतो, म्हणजे 60 दिवसाचा. 60 दिवसात आपण गायला काही ज्या गोष्टी असतात, फॉस्फरस असेल, कॅल्शियम असेल किंवा प्रोटीन असेल, तेवढं तिला रिक्वायरमेंट भेटली पाहिजे. मग प्रोटीन कशातून मिळते? ट्रान्झॅक्शन फीड आहे. मग ती कोणत्या बी कंपनीचं असो, हिंदुस्थानचा असो, गोदरेजचा असो, कारगिलचा असो किंवा कोणाचा, एक ऍटलिस्ट ट्रान्झॅक्शन 3-3 किलो सकाळी 3 संध्याकाळी 3च्या पद्धतीत गेलं पाहिजे. आणि ज्याला काय जमत नाही त्याने ऍटलिस्ट सकाळी 1 किलो संध्याकाळी 1 किलो तर शेंगदाणा पेंड घातले पाहिजे. ह्या 2 गोष्टी जरी जपल्या आणि ऑर्डरची ग्रोथ व्हायला किंवा ऑर्डरवरती चांगली क्वालिटी याला, व्हायटमेज असेल किंवा बरेच थनियाचे बरेच गोष्टी आहेत त्यात, त्या एक ऍटलिस्ट 20-20 ml चांगली मोठी गाय असेल तर वापरलं पाहिजे, तर त्या गोष्टीचा रिझल्ट बसू शकतो. नाही तर काय अपेक्षा ठेवतो आपण 40 लिटर दुधाची त्याला तेवढं खायला नाही देत, तर ती नाही शक्य होऊ शकत दूध. आता तुम्ही दूध व्यवसाय करतायत म्हणजे व्यापार आहात आणि आपल्या गोठ्यामध्ये जर बघितला पूर्णपणे एचएफ गायीच आहेत, तर गायी व्यवसायामध्ये का निवडावे असं तुम्हाला वाटतं? या दूध व्यवसायामध्ये जर आपल्याला करायचं म्हटलं तर आपण म्हैस पालन पण करू शकतो, जर्सी गाय पालन पण करू शकतो, पण एचएफ गायीच का असं तुमचं? प्रोडक्शन ज्यादा आहे, मेन आहे सगळा प्रोडक्शनचा विषय. कारण काय बाकीच्या गोष्टी आहेत की बाबा गिर गायचं समजा A2 मिल्क आहे, A2 मिल्क 100 रुपये लिटरनं जातं, पण ते 100 रुपये लिटरचं मार्केट कुठं ओळखणार तुम्ही? बरोबर आहे. आणि ती 100 लिटरचं मार्केट ओळखायला तुम्हाला रोजच्या तेवढी क्वांटिटी लागेल, मग ती साध्य होत नाही. एचएफ मध्ये कुठं पण दूध विकलं जातं किंवा काय होतं, आणि एचएफचं प्रोडक्शन चांगलं आहे. 30, 35, 40 लिटर पण गाय दूध देतात. ऍटलीस्ट 25 तर देते, 25, 30, 35, 40 असं दूध देतात. त्यामुळे परवडते माझ्या हिशोबाने तर परवडतेच. काय आता म्हैशींचं कसं, म्हैशींचं भाकड काय जास्त असतो, त्यामुळे म्हैशी माणसाला परवडत नाहीत. कोणाला परवडतात कोणाला नाही परवडतात, जेव्हा त्याचा धंदा जे. आता आपण ही गाय बघतोय, या गायबद्दल काय सांगाल? म्हणजे मित्रांनो आपण बघू शकाल, ऑर्डर क्वालिटी पण बघू शकाल कशी आहे ते. आता दूध काढलं सकाळी 10 लिटरचं. आता समजा कोण म्हणत असेल ना की बाबा ही गाय दूध किती देते, तर ह्या गायचं दूध आपण 40 लिटर काढून देऊ शकतो. आपण ती 35 लिटर म्हणून दिली पुढं, पण 40 लिटर दूध देऊ शकते. काय कसं कमीच बोललं चांगलं असतं, पुढं त्याला रिझल्ट आला पाहिजे. काय का दूध जाणार नाही? कारण का तर गाई सगळं ओके, वार झार पडून सगळं क्लिअर आहे, मग तिथे खालचं काळवड आहे, गाई कंडिशन बघा किती हेल्दी आहे. तर गाय जर कंडिशन ठेवली असेल तर 100% तुम्हाला दूध देणार. जर कंडिशन नसेल तर दुधावर तुम्ही स्वप्न बघायचं नाही, काहीच म्हणजे देऊ शकत नाही कोणतीच गाय. आता ह्या मस्त 40 लिटरवाले गाय, आता ही पहिलं क्वालिटी आहे. जर गायमध्ये ब्रीड असेल ना तरच अशी क्वालिटी तुम्हाला येऊ शकते. आता बेंगलोरचं क्वालिटी तर काय सुपरच आहे, काय विषय नाही. पण ऍटलिस्ट कमीत कमी 25 लिटर सुरुवातीला ऍटलिस्ट चालू होतात. मग कोण 30 काढते, कोण 35 काढते, कोण 40 लिटर बी काढू शकतं. अशा बी काय आहेत. पण ज्याचा मॅनेजमेंटचा विषय. तर मी काय तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला लागतं मेन ब्रीड आणि नंतर काय आहे फीड. जर ब्रीड असेल तर तुमचं फीड काम करणार आहे, तर फीड पण काम करणार नाही. ब्रीड नसेल तर काय उपयोग नाही. कारण काय होतं, साधी गाडी किती पळवतं तिचं एक सर्टन स्पीड असतं, त्या स्पीडच्या वरती जाऊ शकत नाही. तसंच जायचं. आता सातारा जिल्ह्यात एक व्यापारी म्हणून तुमचं नाव फेमस झालेलं आहे. मला सांगा की फेमस नाव झाल्यानंतर एक जबाबदारी वाढते का आपली? लई जबाबदारी वाढते. काय काय असं वाटतं एखादा माणूस आहे ना एवढा त्रासदायक ठरतो, आणि काय काय माणसं कॉपरेट करून घेतात. बरं का हर एक गोष्टी आता आपण काय होतं की काय ओके खाती पिती म्हणून आपण घेतलेली असते किंवा पुढे विकलेली असते, तर एखाद्याकडे जाऊन सेट होत नाही. ती म्हणतो मी ही केलंय ती केलंय. जसं की मी आजारवाय सांगितलं असेल माणसांना की बाबा गाय आजार पडायच्या अगोदर गायची लक्षणं दाखवत असते. ती लक्षणं जर तुम्हाला ओळखता आली तर तुमची गाय आजारी पडणार नाही. मी काय करतोय, मी काय वेगळं करत नाही, मी आजारी पडून देतच नाही, कारण की मला लक्षणं माहिती आहेत. तर तुम्ही लक्षणं तुमची माहीत झाली ना आजारपणाची, तर गाय आजारी पडत नाही. आणि मी आजारी पडल्यानंतर पण सांगितलं माणसांना की जसं की आपण घरात आपलं डोकं दुखायला लागल्यावर सर्दी झाल्या आपण जे मेडिकल फर्स्ट एड किट ठेवतो, एखादी गोष्ट स्टेपलाइट ठेवतो, पॅरासिटामॉल वगैरे, तर गायांसाठी तुम्ही ठेवलं पाहिजे. ऍटलीस्ट एक थर्मामीटर पाहिजे गोट्यामध्ये, गोळ्या पाहिजे. मग त्यामध्ये इकोटास असेल, एनपीसीआर असेल, ऑक्सिडेट्रासायक्लिन असेल, प्रोविसॅक असेल, मिनोलेक्स असेल, ह्या गोळ्या ऍटलीस्ट आपल्या गोट्यात पाहिजे ना. समजा अवेलेबल डॉक्टर नसतील आपल्याला, तर ऍटलीस्ट ते देऊन आपण फर्स्ट एड कव्हर करू शकतो. जी म्हणजे ज्यादा आजारी पडणारे गाय ती पुढू शकत नाही. ह्याच्यापेक्षा जास्त आधार नसतो, गाय वेगळं काय नसते. गायमध्ये 2 आधार असतात,
एक असतो बबेशिया, थायलॉसिस गोचडीदाब आणि दुसरा मस्टॅटिस. या दोनच मेन गोष्टी आहेत. या दोन गोष्टी जर कव्हर करायला ना तर काय आजारी कशाला पडते, पडतच नाही काय आजारी. आता आजारी पडायच्या अगोदर समजा आज काही बाबा थोडीशी नाराज दिसते, नर्वस दिसते, लगेच दोन्ही कोटाच्या गोळ्या त्याला चढवायच्या, संध्याकाळ पण डोके. पण या माणसाला आता पण कोणी सांगितलं नाही ना कोणी पचवलं नाही, त्यामुळे अडचणी. आता आमचा जो कस्टमर सॅटिस्फाईड आहे, मला 90% कस्टमर रिपीटर आहे. बर. आज बी माझ्याकडे काल 19 गायमधली एक बी गाय शिल्लक नाही. त्याचं कारण काय की मी सांभाळा आहे, मी नुसतं गाय वाटलं नाही, मी त्यांच्या मागे झटलोय. त्यांना जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट काढून देण्याचा प्रयत्न केलाय. आता मध्ये मी पंजाबला गेलो का तर आपल्याकडून काय चुकतंय का हे बघण्यासाठी गेलो होतो की बाबा आपण देतो ती काय वेगळं, आपण देतो ती तीच आहे ही 100% कळलंय. फक्त आपल्या शेतकऱ्याला तेवढं मॅनेजमेंट माहित नाही. ती मॅनेजमेंट एकदा शिकलं का नाही आपल्याकडे आज जशी पंजाबची कंडिशन आहे तशी महाराष्ट्रात बी कंडिशन होणार. गाई मागे 40 लिटर ॲव्हरेज बी बसू शकते, पण कधी जेव्हा शेतकरी हुशार होईल तेव्हा. त्यांचा शेतकरी पूर्ण हुशार आहे, सिमेंटवर काम करतो चांगल्या गाय. सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय केलं सुरुवातीला त्यांनी पण बँगलोरवरून ब्रीड आणलं होतं. बँगलोरवरून ब्रीड आणून त्यांनी काय केलं सिमेंटवरती काम करून आज ती त्या स्टेजला गेलं की त्यांच्याकडे 100 लिटरची पण गाय आहे. पण आपला शेतकरी काय केलं बँगलोरनं गाय आणल्या आणि आज आणली की मिली अशी कंडिशन केली आणि आपल्याकडे ब्रीड तयार केलं नाही, त्यांनी सिमेंट भरलं नाही किंवा काय नाही. आता काय झालं 2017च्या नंतर सगळं बाहेरचं इम्पोर्ट केलं ना सिमेंट, मग त्याच्यामुळे काय झालं ब्रीडवर काम करायला लागले लोक. त्याच्या अगोदर ब्रीड नव्हतं, पण हे बँगलोरवरनं जाऊन आणल्यानंतर शेतकऱ्यांनी जर तेव्हाच काम केलं असतं ना तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 40-45 लिटरची गाय तयार झाली असते. पण काय ब्रीडवर काम केलं नसल्यामुळे हे झाले. आज बाबा की 100% लोक तर त्यातले 100 मध्ये 10% लोकांच्याकडे ब्रीड आहे आज आणि चांगलं उत्पन्न काढतात. शेतकऱ्यांना ह्या लेवलची गाय घेऊन जातो ना तर त्याला चांगलं सेवन भरून एखादी चांगली कालवड तयार करणं, परत गाय फुल कंडिशन कालवड तयार करणं, गाय विकणे आणि पैसे करून घेणे हा व्यवसाय आहे. एक ब्रीडिंगची कन्सेप्ट पण चालू झालेली आहे आता भरपूर. तर ब्रीडिंगच्या कन्सेप्ट बद्दल काय सांगाल, किती फायदेशीर आहे ब्रीडिंगचं? फायदेशीर नाही, 2000% फायदेशीर आहे. ज्याला ब्रीड करायचे त्यानं भविष्य आहे, त्याचं नाही तर भविष्य नाही. आता काय काय लोकांची पहिली मानसिकता होती की गायचं दूध काढायचं वासरं विकून टाकायचं, त्यांच्यासाठी आता अंदाज नाही, बिलकुल नाही. गाय जेव्हा डिलिव्हर होईल तेव्हा व्यवस्थित तिथं वासरू बिसरू सांभाळून त्या लेवलला आणून एक स्टेज पुढचं. कसं आहे आज ही समजा गाय 30 लिटरची तर तिला जर चांगलं सेमेन भरलं तर तिचं वासरू 35 लिटर दूध देईल. मग त्याचं वासरू ज्यादा दूध दिली वाढत गेली पाहिजे ना पिढी. तर आपण काय करतो की हे जर वासरू आलं देऊन टाकतो, तर पुढचं कुठलं काय जनरेशन होत नाही. त्यामुळे ब्रीडवर काम केलं पाहिजे. मग तुम्ही सिमेंट कुठलाही भरा, एबीएसचं भरा, डब्ल्यूएचचं भरा, डेन्मार्कचं भरा, एसटी जेनेटिक्स, एक्सएमएक्स कॅनडा, आपल्याकडे असंख्य कंपन्या आहेत आता मार्केटमध्ये. त्यातलं जो तुम्हाला चांगला बोल वाटतो तो भरा. नुसतं 50 टाकले 100 टाकले असं करू नका, चांगलं सिमेंट भरा तर तुम्हाला फायदा. नाही तर गाय घेऊन असला मतलबच नाही ना काय. आता एक गायीच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया की एखाद्याला गाय घ्यायची, मग त्याने गाय खरेदी कुठून केली पाहिजे? कुठून केलं पाहिजे त्याचा प्रश्न आहे. मी व्यापारी म्हणून माझ्याकडून घ्या असं कधीच नाही सांगणार, घेऊ बी नाही, त्याचा विषय काय नसतो. ज्याला जिथं पटेल त्याने तिथं घेतली पाहिजे. पुढचा माणूस तुम्हाला किती समजून घेतोय त्याच्यावरती असतं. की नुसतं बोलण्यासाठी म्हणून गॅरंटी दिली असेल तर ती काय उपयोगाची नाही, किंवा बोलण्यासाठी म्हणून जर चांगली गाय असेल तर ती काय उपयोगाची नाही. प्रॅक्टिकली दूध किती दिलं गायांनी हे पण महत्वाचं ठरतं ना. आता गाय कोणाकडून घ्यावा हा त्याचा प्रश्न आहे, आपण काय सांगणार आहे. आता तुम्हाला किती वर्ष झाले या व्यापारी क्षेत्रामध्ये? मला 7 वर्ष झाली. 7 वर्षामध्ये आलेले अनुभव काय सांगाल? म्हणजे या अनुभवामध्ये जे दुधामध्ये दूध दरामध्ये चढ उतार आलेले त्यावेळेस कशी सिच्युएशन झालेली, काय काय अनुभवला त्यामध्ये दूध व्यवसायाविषयी? दूध व्यवसायात तर काय असं काय अडचण आहे बघा. गाय चांगले, गाय मात्या, त्या गाय मास्टर्स होतो, काय होतं, गाय चांगली बाद होती, ह्या गोष्टी असंख्य आहेत. पण मला सांगायचं काय की ज्यासाठी धंदा बनलाय की हा असं नाही की आज धंदा केला आणि वर्षानं बंद करायचा असेल तर तुम्ही हा धंदाच करू नका. हा लॉंग टाइम साठीचा धंदा आहे. तर तुम्हाला असं वाटतं की भविष्यात मला ह्याच्यावरतीच काम करायचे, भले 40 गाय असू दे गोट्यात किंवा 20 गाय असू द्या, पण 20-24 चांगले असावे. तर तुम्हाला 20 गाय असेल गोट्यात आणि 30 लिटर त्यावर असेल तर बघा 600 लिटर दूध होतं. नोकरी करून माणसाला पैसे किती भेटतात? 30-40 पगार, तर तो 10 गाई पडतो. तर आज जरी समजा 10 गाई चांगल्या ॲव्हरेज असेल, मी काय सांगतो परत माझं वारंवार एकच सांगणं आहे, गाई जर चांगल्या क्वालिटीची असेल, जर गाय 10 गायमध्ये 300 लिटर जर माणसा दूध निघत असेल तर त्याला साधारणतः 3 लाख रुपये पेमेंट येते. जर प्रोडक्शन जर तेवढा असेल तर 50% खर्च होतो. 1.5 लाख रुपये पगार पाडून जाणार हा कुठलाच दुसरा व्यवसाय. महिन्याच्या महिन्याला पेमेंट येणार, बरं घरचं खाऊन पिऊन सगळं आहे. नोकरी करून एवढं जर पेमेंट भेटणार असेल तुम्हाला तर 100% नोकरी केली पाहिजे. तर नसेल त्या लेवलचं तर तुम्हाला 100% व्यवसाय चांगला आहे. आणि ज्याची घरची जमीन वगैरे त्याला तर फायदा व्हायच, काय विषय नाही. सुरुवात करताना एखाद्याने सुरुवात करायची म्हटल्यावर किती गायपासून सुरुवात केली पाहिजे? ऍटलीस्ट 10 म्हणजे कसं म्हणतो मी, म्हणत नाही की डायरेक्ट 10 गाय का, 2, 4, 5, 6, 8, 10, पण 10 गाय तर ऍटलीस्ट पाहिजे, तर ते व्यवसाय कामाचा, नाहीतर नाही काही त्या व्यवसायात तर ते नाही.
आता तुम्ही एवढा तुमचा सगळा अनुभव सांगितला या व्यापारी क्षेत्रातील दूध व्यवसायातील अनुभव, याचं भविष्य कसं दिसतं आता शेवट? भविष्य उजवं आहे, पण ब्रीडवर काम केलं तर. हम्म. ब्रीडवर नाही त्याचं भविष्य नाही. हम्म. सर दोनच शब्द उत्तर. ज्यानं ब्रीडवर काम केलं, मी तुम्हाला एक दोनच शब्द सांगेन महत्वाचं, की सगळ्यात पहिलं असलं पाहिजे ब्रीड, त्याच्यानंतर फीड. जर गाय चांगली असेल तर उत्पत्ती चांगली होईल. मी त्या दिवशी स्टेटस ठेवला होता, सुंदर बीजापट्टी फळे रसा गोमटी. तर तुमचं जर पेरलेलं बेनं जर चांगलं असेल तर तुमचं उत्पन्न चांगलं राहतं. तुमचं बेनं चांगलं नसेल तर उत्पन्नाची अपेक्षा करायची नाही. मेन मुळात गाय चांगली लागते तर पुढे दूध देतं, नाहीतर दूध सुद्धा येत नाही. ते आजारी पडणं, गाय जाणं येणं हा सेकंडरी पार्ट झाला, पण मेन पार्ट आहे की तो आपल्याकडे जी असणारी गाय आहे, ती चांगल्या क्वालिटीची पाहिजे. जर चांगल्या क्वालिटीची गाय नसेल तर तुम्ही तिच्यावरती ब्रीडिंग करू शकत नाही, ना दूध काढू शकत नाही. काय तुम्ही घर बांधायला चाललाय आणि तिचा पाय जर मातीचा घातला तर तुम्ही काय स्वप्न बघताय बिल्डिंग बांधल ह्याची? बनेल का? नाही बनवू शकत आहे ना. तसंच आहे गायमध्ये, जर चांगली गाय असेल तर तुम्ही ऍटलीस्ट विचार करू शकता की मी ह्याच्यावर ब्रीड करीन. तुमच्या गाय चांगल्या तर तुम्ही ब्रीड करून काय कशा ब्रीड करणार? आता तुम्ही या म्हणजे गाय विकल्यानंतर त्याच्या बदल्यात म्हणजे जबाबदारी कोणती कोणती घेता तुम्ही स्वतः? जबाबदारी मी कसं आहे, तर सगळ्यात पहिली जबाबदारी घेतो की त्यांचा फॉर्म्युला बनवून देतो. बरं. जी काय गाय दिली आहे त्याच्या मागे बाबा गायला काय काय लागतं काय काय नाही ते सगळे बनवून देतो. 4 गोष्टी आजारपणात त्यांच्या मेडिकल किट घरी ठेवायला होतो, बाबा ही असंच करून घ्या. बेसिक गोष्टी असतात त्या, काय मोठा विषय नसतो. पण ज्याला मेजर प्रॉब्लेम येतात म्हणजे ते शेवटी डॉक्टर हिशोबाने करत असतात. पण माझी बेसिक जबाबदारी काय राहते की गाय दिल्यानंतर ना बाबा तुम्ही व्यवस्थित संगोपन करा. ते संगोपन करण्यासाठी जो डाएट लागतोय किंवा काय लागतंय ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा समजावतो. 100% लोक फॉलो करतात असं नाही. काय जे करतात त्यांना रिझल्ट आलाय, जे नाही करत त्यांना मग काही रिझल्ट येणार नाही. असं म्हणतात की व्यापारी व्यापार करतात म्हणजे दूध व्यवसायाचा व्यापार करतात, गाय विकून व्यापार करतात, ते पैसे कमवण्याच्या दृष्टीने करतात. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं असतं? 100% पैसे कमवायच्या दृष्टिकोनातून करतात. 100% माझं काय म्हणणं असेल म्हणजे काय होतं, आता समजा मी बँगलोरला चाललोय, बरोबर, बँगलोरला जातोय, मी गाय आणतोय, मी जीव धोक्यात टाकून इथं गाय आणतोय, विकायला आणतोय, तर मी पैसे का नाही कमवायचं? शेवटी माध्यम बघा, शेतकऱ्याचं माध्यम काय आहे की दूध काढून पैसा कमवणे. माध्यम म्हणजे इंटेन्शन काय? पैसा कमवणे. माझं इंटेन्शन काय? पैसा कमवणे. माझा हेतू काय? विकून पैसे कमवणं. शेतकऱ्याचा हेतू दूध विकून पैसे कमवणं. माध्यम सेमच. लक्षात आलं का? इंटेन्शन सेमच. कोणीही पैसा करणार. आज आपण सगळ्या गोष्टी कशासाठी करतो? आज तुम्ही जो कॅमेरा घेऊन आला किंवा काय होतं, मला असं वाटतं ना मी मोठा युट्यूबर व्हावं मी पैसा कमावा. सगळ्या गोष्टी फिरून पैसे होते. फक्त माध्यम वेगवेगळे असतात. कोणाचं माध्यम वेगळं, कोणाचं माध्यम वेगळं, कोणाचं माध्यम वेगळं. तर पैशासाठी असतात. पण याच्यामध्ये पण आहे नाही, मर्यादा सोडून चाललं नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी मर्यादित झाल्या पाहिजेत. मर्यादित झाल्या तर काही अडचण येत नाही. चालेल दादा, खूप सुंदररित्या तुम्ही तुमचा अनुभव सांगितला. शेवटला तुमचा नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे तुमचा सातारा जिल्ह्यात म्हटल्यावर, पण माझा 74 20 90 21 47 मोबाईल नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे 98 90 49 28 43. माझं नाव विकास साळुंखे आहे, आंबवडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. जाताना एकच सांगेन शेतकरी मित्रांना की तुम्हाला जर खरोखर ब्रीडवर जर काम करायचं असेल आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या गोट्यामध्ये जी येणारी गाय आहे ती उत्पत्ती चांगली हवी, तर तुमच्या गोट्यामध्ये सगळ्यात पहिली गाय तुमची चांगली असली पाहिजे. नंतर ना तिलाच तुम्ही सेमेन चांगलं भरा. 100% तुम्हाला उत्पन्न चांगलं येईल. तर गाय चांगलं असेल तर तुमच्या अजून 10-15 वर्ष खर्च करायची तयारी ठेवायची. त्याच्यानंतर तुमच्या घरी तेवढं चांगलं पडेल. मी तुम्हाला परत सांगतोय की जर पेरलेलं बेणं जर चांगलं असेल तरच ते चांगलं उगवतं. जर किरकं बेणं पेरलं तर ती पुढे चांगलं उगवत नाही. त्यामुळे जर तुम्ही घेणारी गाय चांगली असावी. मी गाय तुम्ही कोणाकडून घेता या गोष्टी काही मॅटर नाहीत करत, पण घेतोय गाय ती गाय चांगली असावी एवढाच विषय, बाकी नाही. चालेल. खूप धन्यवाद दादा, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण खूप शुभेच्छा. धन्यवाद.